नमस्ते, मी डॉक्टर अनुश्री अग्रवाल, कान नाक घसा तज्ञ। आता आमच्याकडे एक लहान मुलगी आली होती 4 वर्षाची, तन्वी म्हणून। तिने नाकात नोज रिंग टाकलेलं होतं, ते ज्वेलरी जी असते नाकात घालणारी ती। जेव्हा आमच्याकडे रात्री 12 वाजता ओपीडीमध्ये आली, इमर्जन्सीमध्ये आली होती, तेव्हा आम्ही सगळ्यात आधी तसंच नॉर्मल हेडलाईटनी ती काढण्याचा प्रयत्न केला होता, पण ती रिंग जी आहे ती आतमध्ये जाऊन अडकलेली होती आणि नाकाच्या तळाशी जाऊन नाकाचं जे आतला भाग असतो त्याला चिटकलेली होती। तर त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की तिला पूर्ण भूल देऊन, ती लहान असल्यामुळे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेला कोऑपरेट करणार नव्हती, त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की तिला पूर्ण भूल देऊन आपण नाकात दुर्बीण टाकून ती रिंग काढूया। मग पेशंटचं अॅनेस्थेशियासाठी जे उपाशीपोटी राहावं लागतं ते 6-8 तास संपल्यानंतर सकाळच्या सकाळीच आम्ही दुर्बीणद्वारे ती नाकातली रिंग काढली। एखाद्या वेळेस श्वास घेता वेळेस आता तो नाकात अडकलेला होता, पण कधी कधी तो खाली पण जाऊ शकतो आणि आपल्या श्वासनलिकेला जाऊन अडकू शकतो। त्याच्यामुळे लहान मुलांवर पालकांनी खूप लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यामुळे काहीही जीवाला घातक जी गोष्ट होऊ शकते ती टळली जाईल। थँक्यू।